उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। कोकाटेंविषयी चर्चा होण्याची शक्यता आहे। माणिकराव कोकाटे यांच्या जागी मंत्रिपदासाठी कुणाची वर्णी लागणार यावर चर्चा होण्याची शक्यता आहे। आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। माणिकरावांचा मंत्रिपद गेलेलं आहे आणि आता अजित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। माणिकराव कोकाटेंविषयी दोघांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। कोकाटेंच्या जागी आता मंत्रिपदासाठी कुणाची वर्णी लागणार याची चर्चा करणार मुख्यमंत्र्यांशी करणार असल्याची सुद्धा माहिती मिळते आहे। आणि याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी जाऊयात आपले प्रतिनिधी गोविंद तुपे आपल्या सोबत आहेत। गोविंद, खरं पाहिलं तर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला अजितदादा गेलेले आहेत आणि याचं मागचं कारण जे आहे त्यावर पाहिलं तर कोकाटेंचे जो मंत्रिपद आहे तो रिक्त झालेला आहे आणि कोकाटेंच्या मंत्रिपदाची जागी कोणाला मंत्री करायचं किंवा मग ही खाती जी अजितदादांकडे आहे ती कोणाकडे वर्ग करायची हा एक मुद्दा असू शकतो। त्याचबरोबर मुंबई महानगरपालिका असतील किंवा ज्या स्थानिक स्वराज्य ज्या निवडणुका लागलेल्या आहेत त्या निवडणुकीबद्दल चर्चा चांगली होऊ शकते। पण महत्वाचा मुद्दा म्हणजे कोकाटे असू शकतो। कोकाटे प्रकरण पाहिलं होतं तर कशा प्रकारे कोकाटे प्रकरण समोर आलं होतं। आता आज थोडंफार ते शांत झालेलं आहे। एक बेल मिळाल्यामुळे किंवा मग कुठेतरी चांगली तलवार जी होती अटकेची ती थांबल्यामुळे आज थोडं ते प्रकरण शांत झालेलं आहे। परंतु आता मंत्रिपद गेलेलं आहे कोकाट्यांचं, त्याच्यासाठी कोणता नवीन चेहऱ्याला संधी द्यायची का तर कोणता एक्सपिरियन्स चेहरा द्यायचा या सर्व गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे। मंत्रिमंडळात त्या मंत्र्यांची एंट्री होणं गरजेचं आहे। त्या अनुषंगाने आज चर्चा होणार आहे, चर्चा होऊ शकते अशी सूत्रांची खात्री माहिती समोर येते। त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत यामध्ये राष्ट्रवादीचा काय रोल असणार आहे यावरही चर्चा होऊ शकते। अशा दोन मुद्द्यावरती आज चर्चा होऊ शकते अशी सूत्रांची खात्री माहिती समोर येत आहे। अगदी कपिल, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।